मुंबईत मुसळधार पावसानं जोर धरला असतानाच घाटकोपरच्या साकी नाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गौसय्या चाळ परिसरातील काही घरांवर मध्यरात्री डोंगराचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 ते 3 घरांवर दरड कोसळली असून 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि एनडीआरएफची पथके तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र घटनास्थळाची परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. ही गल्ली इतकी अरुंद आहे की एका वेळी केवळ एका व्यक्तीलाच आत जाता येत आहे. त्यामुळे मोठी यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचवणं कठीण झालं आहे. यामुळे अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका कर्मचारी स्वतः हाताने दगड, माती आणि विटा बाजूला करत ढिगारा हटवण्याचं काम करत आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्यानं बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकी यादव, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबान शेख आणि सद्दाम शेख हे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांची सद्यस्थिती आणि बचाव कार्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. स्थानिकांकडून बचाव कार्याबाबत नाराजी व्यक्त केली जात असली तरी प्रशासनाकडून शक्य तितक्या वेगानं मदत कार्य सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत गेल्या काही काळापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी, जुन्या इमारती, भिंती आणि झाडं कोसळण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या सर्वांचं लक्ष घाटकोपरच्या गौसय्या चाळीकडे लागलं असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. Early morning around 3 to 3:30 a.m. there was a landslide in Ghatkopar police station area. Around 2 dead bodies we have recovered so far and 2 injured persons they have been sent to hospital. Continuously Mumbai Police, NDRF, BMC Fire Brigade and some civilians they are working on rescue operation. We'll be completing it till the last person is safely rescued.